नमस्कार. आज आपण एक अशा विषयाला हात घालणार आहोत जो आपल्या दैनंदिन आयुष्यात सगळीकडे आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. बरोबर. विषय आहे टेक्स्ट ॲनालायसिस. आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे आणि आपलं आजचं मिशन आहे की या तांत्रिक विषयाची चिरफाड करून त्याला इतकं सोपं बनवायचं की कुणालाही सहज पटेल. अगदी. थोडक्यात सांगायचं तर आपण संगणकाला माणसाची भाषा वाचायला आणि समजायला कसं शिकवायचं हे बघणार आहोत. हो, म्हणजे संगणकाला एक प्रकारची वाचन शक्ती देण्यासारखं आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. टेक्स्ट ॲनालिसिस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच एक भाग आहे. AI आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. NLP. बरोबर. हो, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. हे काय करतं की मशीनला आपल्यासारखं म्हणजे लिहिलेल्या मजकुरातून अर्थ काढायला शिकवतं. त्यातली माहिती, रचना हे सगळं. अच्छा. आणि कंपन्या याचा खूप वापर करतात असं ऐकलंय. हो, प्रचंड. ग्राहकांच्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी, सोशल मीडियावर काय चर्चा सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी, थोडक्यात लोकांच्या मनात काय आहे हे ओळखण्यासाठी. चला तर मग या मॉड्यूलच्या पहिल्या युनिटपासून सुरुवात करूया आणि बघूया की संगणक हे जादुई काम नक्की करतो तरी कसा. चला. तर पहिला प्रश्न सरळ आणि सोप्पा आहे. हे टेक्स्ट ॲनालिसिस नक्की काय काय करू शकतं? म्हणजे याच्याकडे कोणत्या सुपर पॉवर्स आहेत? हा. सुपर पॉवर्स हा शब्द अगदी योग्य आहे. आहे ना? हो. याची पहिली शक्ती आहे की टर्म एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे समजा तुम्ही त्याला 100 पानांचा रिपोर्ट दिला, तर ते त्यातले सगळ्यात महत्त्वाचे शब्द आणि वाक्य शोधून काढेल. जसे एखादा हुशार विद्यार्थी परीक्षेआधी पुस्तकातल्या महत्त्वाच्या ओळींना हायलाईट करतो, तसंच काहीसं. अच्छा, म्हणजे मजकूर नेमका कशाबद्दल आहे याचा अंदाज येतो. आणि दुसरी शक्ती? दुसरी शक्ती आहे एंटिटी डिटेक्शन. एंटिटी. हो, एंटिटी म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट, जसं की व्यक्तीचं नाव, कंपनीचं नाव, ठिकाण, तारीख. अच्छा. उदाहरणार्थ, काल संध्याकाळी 7 वाजता विराट कोहलीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एक नवीन करार साईन केला. तर हे तंत्रज्ञान विराट कोहली म्हणजे व्यक्ती, मुंबई म्हणजे ठिकाण. आणि वानखेडे स्टेडियम हे सुद्धा ठिकाण. वा, म्हणजे बातमीमधलं कोण, काय, कुठे, केव्हा हा सगळा मसाला संगणक स्वतःहून वेगळा काढू शकतो. अगदी. हे तर भारी आहे. पण मला सांगा, माझा ईमेल इनबॉक्स आपोआप काही मेल्स स्पॅम फोल्डरमध्ये टाकतो. तिथे हेच तंत्रज्ञान वापरलं जातं का? तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. ती आहे याची तिसरी शक्ती, टेक्स्ट क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे मजकुराला त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणे. ईमेल स्पॅम आहे की कामाचा, ही विभागणी याच तंत्रज्ञानामुळे शक्य होते. ते ईमेलमधील शब्दांचे पॅटर्न ओळखून ठरवते. पण कधीकधी माझे महत्त्वाचे ईमेल सुद्धा स्पॅममध्ये जातात. म्हणजे हे 100% अचूक नसतं. खूप चांगला प्रश्न आहे. असं होतं कारण भाषा खूप गुंतागुंतीची आहे, की नाही? बरोबर. समजा तुमच्या मित्राने गमतीने तुम्हाला कंग्रॅच्युलेशन्स, यू वन $1 मिलियन असा मेल पाठवला. यात कंग्रॅच्युलेशन्स, $1 मिलियन हे शब्द स्पॅम फिल्टरला संशयास्पद वाटू शकतात. त्याला विनोद कळत नाही. अगदी. इथे सेंटिमेंट ॲनालिसिस नावाची चौथी शक्ती कामाला येते. ती मजकुरामागील भाव ओळखण्याचा प्रयत्न करते. सकारात्मक, नकारात्मक की तटस्थ? हो. पण उपहास म्हणजे सार्कॅझम ओळखण्यात आजही AI थोडं कमी पडतं. म्हणजे वा, काय छान पाऊस पडतोय, माझी सगळी पिकनिकची तयारी वाया गेली. या वाक्यातला उपहास संगणकाला कळणार नाही. तो छान शब्द बघून त्याला सकारात्मक म्हणेल. बरोबर. आणि शेवटची आणि कदाचित सगळ्यात उपयुक्त शक्ती म्हणजे टेक्स्ट समरायझेशन. मोठ्या मजकुराचा लहान सारांश तयार करणे. हो. 100 बातम्या वाचण्याऐवजी एका परिच्छेदात दिवसभरात काय घडलं हे कळू शकतं. हे तर विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्यासारख्या व्यस्त लोकांसाठी वरदानच आहे. खरंय. खरंच, या सगळ्या शक्ती एकत्र केल्यावर हे एखाद्या सुपरहिरोपेक्षा कमी नाही. पण यासाठी संगणकाला आधी भाषा शिकावी लागेल. ABC पासून, बरोबर? अगदी. चला तर मग दुसऱ्या युनिटकडे वळूया. आता खरी गंमत सुरू होते. संगणक एखादं वाक्य कसं वाचतो? त्याच्यासाठी ते फक्त अक्षरांचं एक जंगल असतं. त्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी तो सर्वात आधी त्या जंगलाची साफसफाई आणि कटाई करतो. या प्रक्रियेला म्हणतात टोकनायझेशन. टोकनायझेशन म्हणजे वाक्याचे लहान लहान तुकडे करणे. सहसा प्रत्येक शब्द एक टोकन असतो. अगदी स्वयंपाकासाठी आपण जशी भाजी चिरतो तसंच संगणक शब्दांना चिरून वेगवेगळं करतो.
म्हणजे शब्दांची सुट्टी करून एकेका शब्दाला वेगळं करायचं. बरोबर. पण नुसते शब्द वेगळे करून भागत नसेल, कारण कार आणि कार हे 2 वेगळे शब्द मानले जातील. बरोबर. किंवा वाक्याच्या शेवटी असलेलं पूर्णविराम पण एक वेगळं टोकन बनेल. या गोंधळाचं काय करायचं? बरोबर. म्हणूनच भाजी चिरण्याआधी आपण ती धुवून घेतो. तसंच टोकन बनवण्याआधी संगणक मजकूर स्वच्छ करतो. याला टेक्स्ट नॉर्मलायझेशन म्हणतात. ओके. यात तो सगळी विरामचिन्हे काढून टाकतो आणि सर्व शब्दांना लोअर केसमध्ये म्हणजे लहान लिपीत बदलतो. त्यामुळे कार आणि कार हे दोन्ही एकच शब्द मानले जातात. ठीक आहे. पण वाक्यात इज, द, एन असे अनेक शब्द असतात. त्यांचं काय? त्यांना म्हणतात स्टॉप वर्ड्स, म्हणजे असे शब्द जे फक्त जागा भरतात. अच्छा. संगणक या शब्दांना एका यादीतून ओळखून काढून टाकतो. जसं आपण चहा गाळताना चहा पावडर काढून टाकतो. मस्त उदाहरण आहे. यानंतर तो एनग्रॅम एक्स्ट्रॅक्शन वापरतो. कारण काही शब्द एकटे असले की त्यांचा अर्थ बदलतो, पण एकत्र आले की ते खास बनतात. जसं की आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स. हे एकत्र आल्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एकच जास्त अर्थपूर्ण शब्द बनतो. अगदी. एनग्रॅममुळे असे 2 किंवा 3 शब्दांचे गट एकत्र राहतात. समजलं. पण मी ऐकलं आहे की पॉवर, पॉवरिंग, पॉवर्ड या सगळ्या शब्दांना संगणक एकच मानतो. ती जादू कशी होते? त्यासाठी 2 पद्धती आहेत, स्टेमिंग आणि लेमॅटायझेशन. स्टेमिंग ही एक जरा आळशी पद्धत आहे. ती शब्दाच्या शेवटी आलेले एस, आयएनजी, ईडी सारखे प्रत्यय डोळे झाकून कापून टाकते. अच्छा. त्यामुळे पॉवरिंग, पॉवर्ड या सगळ्यांचा मूळ शब्द पॉवर बनतो. पण यात कधीकधी चुका होतात. एका प्रोजेक्टमध्ये ते युनिव्हर्सल आणि युनिव्हर्सिटी दोन्ही शब्दांना कापून युनिव्हर्स बनवत होतं. अरे देवा. मग आमचं सगळं विश्लेषणच चुकलं. हो. त्यावरचा हुशार उपाय आहे लेमॅटायझेशन. ओके. ही पद्धत व्याकरण आणि शब्दकोश वापरते. ती शब्दाला त्याच्या मूळ शब्दकोशातील रूपात म्हणजे लेमामध्ये आणते. त्यामुळे रनिंगचं रन होतं आणि बेटरचं गुड होतं. वाव, ही जास्त अचूक आहे. हो, पण अर्थातच जास्त वेळ खाऊ सुद्धा. म्हणजे आता संगणकाच्या हातात शब्दांची एक स्वच्छ, नीटनेटकी यादी आहे. पण कोणता शब्द सगळ्यात महत्वाचा आहे हे तो कसं ठरवणार? इथेच गणिताचा प्रवेश होतो का? अगदी बरोबर. आता सुरू होतं खरं डिटेक्टिव्ह काम. आणि त्यासाठी लागतं गणित. ओके. सगळ्यात सोपी पद्धत आहे फ्रिक्वेन्सी ॲनालिसिस. म्हणजे सरळ सरळ प्रत्येक शब्द किती वेळा आला आहे हे मोजणे. जो शब्द जास्त वेळा येतो तो महत्वाचा. हो. आपल्या सोर्समधील एका उदाहरणात एआय आणि बिझनेसवरील मजकुरात एआय आणि बिझनेस हे शब्द सर्वाधिक वेळा आले होते. हे तर खूपच सोपं आहे. पण यात एक अडचण आहे. समजा माझ्याकडे 2 डॉक्युमेंट्स आहेत, दोन्ही टेक्नॉलॉजीवर. साहजिकच दोन्हीकडे टेक्नॉलॉजी, डेटा हे शब्द खूप वेळा येतील. मग संगणक त्या दोन्हींमधला फरक कसा ओळखणार? बरोबर. तो तर म्हणेल की दोन्ही एकसारखेच आहेत. हो. जसं आपल्या सोर्समधल्या सॅम्पल ए आणि सॅम्पल बी मध्ये मायक्रोसॉफ्ट आणि एआय हे शब्द जास्त वेळा आले आहेत. हीच या पद्धतीची मर्यादा आहे. आणि याच समस्येवर मात करण्यासाठी एक खूप हुशार पद्धत तयार केली गेली आहे, TF-IDF. TF-IDF. टर्म फ्रिक्वेन्सी, इन्व्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. हे एखाद्या टॅलेंट स्काउटसारखं काम करतं. इंटरेस्टिंग. हे नक्की काम कसं करतं? नक्की. याचे 2 भाग आहेत. पहिला, टर्म फ्रिक्वेन्सी, TF, म्हणजे एखादा शब्द एका डॉक्युमेंटमध्ये किती वेळा आला आहे. हे तर साधा मोजमाप झालं. हो, पण खरी जादू आहे दुसऱ्या भागात, इन्व्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी, IDF. हे मोजतं की तोच शब्द सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये किती सामान्य किंवा दुर्मिळ आहे. अच्छा. जो शब्द प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये येतो तो सामान्य ठरतो आणि त्याची किंमत कमी होते. पण जो शब्द फक्त एकाच डॉक्युमेंटमध्ये खूप वेळा येतो तो दुर्मिळ आणि खास ठरतो. आणि त्याची किंमत वाढते. म्हणजे तो त्या डॉक्युमेंटचा स्टार प्लेयर ठरतो. त्यामुळेच सॅम्पल ए मध्ये को पायलट आणि स्टुडिओ हे शब्द महत्वाचे ठरले. आणि सॅम्पल बी मध्ये कोड आणि फाउंड्री हे. कारण मायक्रोसॉफ्ट आणि एआय हे दोन्हीकडे होते, त्यामुळे ते सामान्य खेळाडू ठरले. तुम्ही अगदी अचूक समजलात. याशिवाय अजून एक गमतीशीर पद्धत आहे, बॅग ऑफ वर्ड्स. बॅग ऑफ वर्ड्स. हो. याला असं म्हणण्याचं कारण म्हणजे हे मॉडेल व्याकरण आणि शब्दांचा क्रम पूर्णपणे विसरून जातं. काय? व्याकरण आणि शब्दांचा क्रम महत्वाचा नाही? नाही.
जसं की तुम्ही एखादं वर्तमानपत्र कापून त्याचे सगळे शब्द एका पिशवीत टाकले. हां, आता त्या पिशवीतून तुम्हाला वाक्याची रचना कळणार नाही. बरोबर. पण शेअर बाजार, घसरण, सोनं हे शब्द जास्त दिसले तर तुम्हाला कळेल की हा बिझनेस सेक्शन होता. अच्छा, म्हणजे काही कामांसाठी हे पुरेसं असतं, जसं की स्पॅम फिल्टर. अगदी. त्याला वाक्याची रचना समजून घ्यायची नसते. ते फक्त बाय, गॅरंटीड, मिरेकल यांसारखे शब्द किती आहेत ते मोजतं. सोपं आणि प्रभावी. हो. ठीक आहे, म्हणजे TF-IDF आपल्याला महत्वाचे शब्द ओळखायला मदत करतं. पण ते कार आणि ऑटोमोबाईल या 2 शब्दांना पूर्णपणे वेगळं मानेल, जरी त्यांचा अर्थ एकच असला तरी. बरोबर. ते शब्दांच्या संख्येच्या पलीकडे जाऊन त्यांचा अर्थ समजू शकत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करावा लागतो, बरोबर? अगदी बरोबर. इथेच खरी AIची जादू सुरू होते. आत्ता आपण शब्दांना फक्त मोजत होतो. आता आपण त्यांना त्यांच्या अर्थानुसार एका विशाल नकाशावर जागा देणार आहोत. नकाशावर. हो. आपण शब्दांना केवळ शब्द म्हणून नाही, तर संख्यांच्या रूपात पाहणार आहोत. या संख्यांच्या गटाला वेक्टर किंवा एम्बेडिंग म्हणतात. वेक्टर म्हणजे शाळेत शिकलो होतो ते फिजिक्समधलं. हो, तसंच काहीसं. प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट संख्यात्मक ओळख दिली जाते, जी त्याचा अर्थ आणि इतर शब्दांसोबतचा त्याचा संबंध दर्शवते. अविश्वसनीय आहे. म्हणजे कुत्रा आणि मांजर हे शब्द त्या नकाशावर जवळजवळ असतील, कारण ते दोन्ही पाळीव प्राणी आहेत. बरोबर. पण झाड हा शब्द खूप लांब असेल. या संख्यांमुळे संगणकाला शब्दांमधील संबंध कळतात. आणि खरी मजा तर पुढे आहे. या वेक्टरसोबत आपण गणिती क्रियाही करू शकतो. गणिती क्रिया? हो. समजा आपल्याला 2 शब्द अर्थाने किती जवळ आहेत हे पाहायचं असेल, तर आपण कोसाइन सिमिलॅरिटी वापरतो. या 2 शब्दांच्या वेक्टर्समधील कोन मोजला जातो. कोण लहान म्हणजे शब्द जवळचे? अगदी. आपल्या उदाहरणात डॉग आणि कॅट मधील समानता 0.992 आहे, जी खूप जास्त आहे. तर डॉग आणि ट्री मधील समानता फक्त 0.333 आहे. म्हणजे या गणितामुळे संगणक वेगळा शब्द सहज ओळखू शकतो. पण याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शब्दांची बेरीज वजाबाकी. ते कसं शक्य आहे? हो, तीच तर खरी क्रांती आहे. याचा खरा अर्थ असा आहे की भाषेतील संकल्पना, जसे की तरुण असणे किंवा राजशाही, यांना आपण आता गणिती रूपात पकडू शकतो. अच्छा. उदाहरणार्थ, जर आपण डॉग म्हणजे कुत्रा या शब्दाच्या वेक्टरमध्ये यंग म्हणजे लहान या शब्दाचा वेक्टर मिळवला, तर जे उत्तर मिळतं ते पपी म्हणजे पिल्लू या शब्दाच्या वेक्टरच्या अगदी जवळ असतं. अरे देवा, हे तर शब्दांचे अल्जेब्रा आहे. डॉग प्लस यंग इज इक्वल टू पपी. हे खरंच अविश्वसनीय आहे. थांबा, अजून ऐका. आपण किंग म्हणजे राजा या शब्दाच्या वेक्टरमधून मॅन म्हणजे पुरुष या शब्दाचा वेक्टर वजा केला आणि त्यात वुमन म्हणजे स्त्री या शब्दाचा वेक्टर मिळवला, तर उत्तर काय येईल? एक मिनिट. किंग, मॅन प्लस वुमन म्हणजे राजातून पुरुषत्व काढून स्त्रीत्व टाकलं. उत्तर क्वीन म्हणजे राणी येईल. हे शक्य आहे का? अगदी. उत्तर क्वीनच्या वेक्टरच्या अगदी जवळ येतं. कमाल आहे. कारण AIने लिंग आणि सत्ता यासारख्या अमूर्त संकल्पनांना एक गणिती आकार दिला आहे. हीच खरी क्रांती आहे. हे सगळं ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या येत आहेत. म्हणजे GPT सारखे आधुनिक AI मॉडेल्स याच तत्वावर काम करतात का? हो, त्यांचा पाया हाच आहे. ते शब्दांना फक्त मोजत नाहीत, तर त्यांच्यामधील अर्थाचे एक विशाल आणि गुंतागुंतीचे जाळे समजून घेतात. आणि म्हणूनच ते आपल्याशी इतक्या सहजपणे बोलू शकतात. तर आज आपण संगणकाला भाषा शिकवण्याचा एक मोठा प्रवास केला. शब्दांची भाजी चिरण्यापासून म्हणजे टोकनायझेशनपासून, मग महत्वाचे शब्द मोजण्यापर्यंत म्हणजे TF-IDF, आणि शेवटी त्या शब्दांना अर्थाच्या नकाशावर जागा देऊन त्यांचं गणित करण्यापर्यंत. यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण साध्या शब्द मोजणीपासून अशा मॉडेल्सपर्यंत पोचलो आहोत जे शब्दांमधील संबंध आणि अर्थ समजू शकतात. ही एक मोठी झेप आहे. बरोबर. हेच आधुनिक NLP आणि AIचा आधार आहे. आपण शब्दांच्या पृष्ठभागावरून त्यांच्या आत्म्यापर्यंत पोचलो आहोत. जाता जाता एक विचार मनात येतोय. जर संगणक किंग, मॅन प्लस वुमन इज इक्वल टू क्वीन असे गणित करू शकतो, तर तो पुढे काय करू शकेल?
जर भाषेच्या मूलभूत घटकांना समीकरणात बसवता आले तर त्याचा सर्जनशीलता किंवा कवितेवर काय परिणाम होईल? संगणक एखादी नवीन म्हण किंवा अशी कविता तयार करू शकेल का, जी केवळ गणिती समीकरणांवर आधारित असेल, पण तरीही ती आपल्या मनाला भिडेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच. यावर विचार करायला हरकत नाही.